मुंबई गोवा महामार्गाची खासदार सुनील तटकरे यांनी केली पाहणी। पावसाळ्यात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाली आहे। ठिकठिकाणी पडलेले खड्डे, चिखल आणि दगडगोट्यांनी महामार्ग धोकादायक बनलाय। महामार्गाच्या या प्रश्नावर खासदार सुनील तटकरे यांनी आज खारपाडा, पेन ते नागोठणे, इंदापूर, माणगाव पट्ट्यात पाहणी दौरा केला। यावेळी त्यांनी पेन प्रांताधिकारी कार्यालय व नागोठणे कामत येथे बैठक घेऊन जनतेचे प्रश्न, समस्या जाणून घेतल्यात। अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यात। निष्क्रिय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे लेखी पत्र दिले। तसेच जुने काम पूर्ण करण्यासाठी निधी मंजूर झालाय, मात्र अधिकच्या कामासाठी निधी लागल्यास तो नितीन गडकरी यांच्याकडून मिळवण्यात यश येईल, अशी प्रतिक्रिया यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे। 1989 सालामध्ये आलेल्या पुराच्यामुळे एक वेगळीच परिस्थिती त्या कालावधीमध्ये निर्माण झाली होती। आता त्याने जी काही व्यवस्था केली ही, कारण रोहायला जाणारा सगळा मार्ग इथून असल्यामुळे त्यांनी इथे फ्लायओव्हर घेतला, ती वस्तुस्थिती बरोबर ती आहे। फक्त एकच तांत्रिक दृष्टी आहे की 4 ठिकाणी पूल वरसगाव हद्दीमध्ये गेल्याच्या नंतर संपेल तिथे सुद्धा पिलर असावे, जेणेकरून पाण्याचा निचरा इकडे तिकडे व्यवस्थित होऊ शकेल। न झाल्यास भरावाच्यामुळे पाणी पूर्व बाजूला मिळण्याची शक्यता आहे। मी आता त्यांना सूचना दिलीत की जशी ग्रामस्थांनी मागणी केली त्या पद्धतीने व्हावं। आता काम सुरू असेपर्यंत रोहावरून येणाऱ्या गाड्यांना असा वळसा घालून जे काही फिरावं लागतं, त्याच्याऐवजी आमदार आदितीने सूचित केल्याप्रमाणे किंवा ग्रामस्थांनी, सरपंचांनी मागणी केल्याप्रमाणे इथे आता मधला रस्ता, थोडासा पाऊस कमी झाला तर मधला रस्ता तो करतील आणि इथून वाहतूक त्या ठिकाणी सुरू होतील। अपेक्षा असे की दीर्घकाळ या रस्त्याचं काम रेंगाळलं होते, वस्तुस्थिती काय नाकारता येत नाही। आज आपण पाहिलं तर खारपाड्यापासून मी पाहणी दौरा सुरू केला, इथून इंदापूर, माणगाव आणि मग थेट लोणेरापर्यंत दौरा आहे। त्याच्यामध्ये हा रस्ता 31 डिसेंबर या 2024पर्यंत पूर्ण करणं प्रस्तावित आहे। अशा वेळेला नागरिकांचं सहकार्य मिळालेलं आहेच। संयमसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती दाखवला, परंतु ठेकेदार आणि विशेष करून नॅशनल हायवेकडून जेवढ्या गतीने काम व्हायला पाहिजे तेवढ्या गतीने झालं नाही। पण पहिल्या टप्प्यातल्या ठेकेदारांच्या वरती आणि अधिकाऱ्यांच्या वरती दखलपात्र गुन्हे दाखल करण्याचे लेखी पत्र मी दिलं आहे। कदाचित आज किंवा उद्या तशापेक्षा गुन्हे त्यांच्यावरती दाखल होतील। इथल्या कामाच्या वतीमध्ये मगाशी नागोठण्याला बैठक झाली, आता इथे आहे, पुढे आता इंदापूरला थांबणार आहे, माणगावला, लोणेराला। या टप्प्यामध्ये सुद्धा सुधारणा कशी होईल या दृष्टिकोनातून मी पूर्णपणे लक्ष केंद्रित करणार आहे। त्याचबरोबर बोला, बैठकीमध्ये नितीन गडकरी साहेबांची भेट घेणार आहात, नेमके कोणते मुद्दे ठेवणार आहात? नाही, याच्यामध्ये जे काही निधी मंजूर झाला आहे तो जुनं काम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून झाला आहे, परंतु प्रत्यक्षात साईटवरती पाहणी केल्याच्यानंतर काही गोष्टीची अधिक आवश्यकता भासणार आहे। अशा वेळेला तो निधी जो अतिरिक्त लागेल त्या निधीची मागणी गडकरी साहेबांच्याकडे करणं अत्यंत आवश्यक ठरू शकेल। आणि आजच्या दौऱ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या सूचना स्थानिक सरपंच किंवा लोकप्रतिनिधींनी केल्यात त्याचा अंतर्भाव करून पुन्हा जर काय त्याच्यासाठी निधी लागला तर ते गडकरी साहेबांकडनं 100% मला मिळवण्यामध्ये यश येईल।